तर आज मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी उपाय सांगणार आहे. हा अगदी अचूक उपाय आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होतेच होते. फक्त असं नाहीये की अचानकपणे तुम्हाला कुठेतरी काहीतरी खजाना सापडेल, त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावेच लागणार आहेत. तर जर कोणावरती कर्जपाणी असेल, पैशाला पैसा लागत नाहीये, व्यवसायामध्ये नुकसान होत आहे, नोकरीमध्ये अडचण येत आहे, आपल्याला पैसे घरामध्ये पैसे येत आहेत पण ते टिकत नाहीयेत, अशा अनेक अनेक काय खूप अशा समस्या आहेत. खूप लोक ह्या महागाईमुळे आपण आर्थिक संकटामध्ये सापडलेलो आहोत. आता ह्यासाठी आपल्याला जे छोटे छोटे उपाय आहेत, हे केल्यामुळे नक्कीच ह्या रेमेडीजमुळे तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी मातेची सगळ्यात प्रिय वस्तू कवडी. तर ही कवडी तुम्हाला घ्यायची आहे. ह्या 5 कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तो गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. तर गुरुवारच्या दिवशी 5 कवड्या तुम्ही घ्या. त्या कवड्या केशरच्या पाण्यामध्ये पाणी करा, त्याच्यामध्ये त्या कवड्या भिजवा, थोडा वेळ ठेवा, त्या येलो कलर होईल त्यांचा. त्याच्यानंतर त्या कवड्या सुकवून घ्या. त्या कवड्या सुकल्यानंतर त्या येलो कपड्यामध्येच, पिवळ्या कपड्यामध्येच त्या कवड्या 5 कवड्या ह्या बांधायच्या आहेत आणि त्या बांधल्यानंतर तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ह्या कवड्या ठेवायच्या आहेत. हा उपाय गुरुवारच्या दिवशी करा आणि पहा तुमचे जे रस्ते आहेत, म्हणजे संधी जी आहे, जे आपल्याकडे येत नाहीयेत, या संधी तुम्हाला हळूहळू येतील आणि तुमच्याकडे जो पैसा आहे तो टिकण्याचं काम याच्यामध्ये होईल. कारण याच्यामध्ये गुरुवार म्हणजे बृहस्पतीचा वार आला, गुरुदेवांचा वार आला, स्वामी समर्थांचा वार आला आणि ह्या दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करा. पहा तुम्हाला नक्की बेनिफिट मिळतील. कोणी हा उपाय ऑलरेडी केलेला असेल किंवा करत असतील तर याचा काय फायदा झाला हे कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि जे कोणी हा उपाय करतील त्याचाही काय फायदा त्यांना होणार आहे ते सुद्धा कमेंट्स मध्ये अवश्य सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रजणांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, कारण याचा सगळ्यांनाच लाभ होऊ द्या. आणि नक्कीच हा उपाय केल्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे, आर्थिक फायदा तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे. श्री महालक्ष्मीची तुमच्यावरती कृपा अवश्य होणार.